पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारताला महासत्ता बनवण्यासाठी जनतेची साथ आवश्यक. खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला विश्वास. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात करण्यात आला भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना आणि संकल्पना मांडल्या आणि त्या सत्यात आणल्या देखील. कोरोना काळात देशातील 80 कोटी जनतेला केंद्र सरकारने मोफत रेशन सुरू केलं. ही योजना यापुढील 5 वर्षातही सुरू राहणार आहे. उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, शेतकऱ्यांना भरघोस अनुदान, विश्वकर्मा योजना यासह समाजातील प्रत्येक घटकासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्यात. जगातील 5वी आर्थिक महासत्ता म्हणून आता भारताची ओळख बनली आहे. डिजिटल इंडियापासून ते स्किल इंडियापर्यंत आणि मेक इन इंडियापासून ते भारताला विश्वगुरू बनवण्यापर्यंत पंतप्रधान मोदी अखंडपणे काम करतायत. आजवर देशाला असं नेतृत्व कधीच मिळालं नव्हतं. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास वाढत असून सबका साथ सबका विश्वास ही घोषणा सत्यात आली आहे. भारत संकल्प यात्रेतून विविध प्रकारच्या शासकीय योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत आहेत. त्याचा जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नेरली गावामध्ये नुकतंच खासदार महाडिक यांच्या हस्ते भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ झाला. विकसनशील भारत संकल्प यात्रेतून विविध शासकीय योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळेच देशभरात या संकल्प यात्रेला वाढता प्रतिसाद आहे असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं. यावेळी तानाजी पाटील, विजय यादव, शिवाजी डूम, प्रवीण गवळी, वसुंधरा चौगले, मकरंद चौगले, प्रकाश मगदूम, नितीन संगपाळ, बजरंग चौगले, अनिल पंढरे, शिवगोंडा पाटील, हेमंत पाटील, अर्जुन इंगळे, सदाशिव चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान भारत संकल्प यात्रेचे नेरली ग्रामस्थांनी स्वागत करून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.